रमेश पाडे आहे. मी इकडे माझा गाळा होता तिथे इकडे BMCने डेमोलिशन ॲक्शन घेऊन ते तोडलेलं आहे. मी आमचा गाळा इकडे 1992 पासून आहे. आम्ही शुक्ला शेठकडून घेतला होता. आता पेपरवर शिलाजी इन्फ्राचं नाव आहे. त्याच्या अगोदर इक्बाल खात्री ह्यांचं नाव होता. कोण इकडचा मालिक आहे आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला आमची फक्त टेनन्सी हवी आहे, दुसरं काय नाही. आम्हाला टेनन्सी राईट्सच्या मुताबिक आम्हाला जे पण आम्हाला कम्पन्सेशन भेटायला पाहिजे तेवढीच आमची अर्जी आहे, दुसरं काहीच नाही. किती वर्षापूर्वी तुम्ही इथे राहतात आणि BMCने काय काय टाकून? आम्ही 1992 पासून इकडे आहे आणि आमच्याकडे इलेक्ट्रिक बिल आहे, MTNLचे टेलिफोन बिल आहे, GST सर्टिफिकेट, सेल्टेक्स सर्टिफिकेट होतं तेव्हा सेल्टेक्स सर्टिफिकेट चालायचे, सेंट्रल एक्साइज सर्टिफिकेट असायचे. आताचे कंपल्सरी गुमासा लायसन्स वगैरे असायचे ते आमच्याकडे आहे. आम्ही इकडे प्रॉपर्टी टॅक्स पण पूर्ण भरलेला आहे. इकडे असेसमेंट सर्व काही भरलेलं आहे. आम्ही आजपर्यंतचा सर्व करून घेतलेलं आहे. तुमचे जे पहिलेचे मालक होते शुक्लाजी त्यांच्याशी बोलणं झालं किंवा प्रशासनाशी बोलणं आपलं झालं? त्यांच्या कोर्टमध्ये केस चाललं आहे. ते त्यांच्या जोपर्यंत कोर्टमधून काही त्यांचा पुरा उनका जब तक वो कुछ सॉल्यूशन नहीं आता है, उनका कोर्ट का वर्डिक्ट नहीं आता है, तब तक वो हम लोग भी कुछ नहीं कर सकते, ज़्यादा भी कुछ नहीं कर पाएंगे. सॉरी, BMCने जे कारवाई आपल्यावरती केलेली आहे ते उचित आहे का? नाही, अजिबात नाही. त्यांनी BMCने आम्हाला एवढंच सांगितलं तुमच्याकडे 1962चे प्रूफ आहे. आम्ही लॉंग होल्डिंग पोझिशन आहे, हे पण आमच्या ॲडव्हान्स पोझिशनचा पण आमचा राईट आहे. ते आम्हाला मान्य द्यायला पाहिजे. आम्ही काय एवढे श्रमवाल्यापेक्षा पण गुजरलेले काय आम्हाला इथून असंच काढणार. आम्ही 1952 पासून आहे आणि इकडे 2000च्या श्रमवाल्यांना पण त्यांना रिहॅबिलिटेशन देतात. तर आम्ही काय गुन्हा केला आहे?